भाई थोड़े दूर भाई भाई बात हो गया। आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में आप सबका स्वागत है। चंद विषय हैं मुंबई के जो बहुत ही महत्वपूर्ण विषय हैं, उस पर मुंबई कांग्रेस के अध्यक्ष आदरणीय भाई जगताप जी अभी आपको संबोधित करेंगे। आजच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे मुंबई काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय चरण साबराजी, मुंबई काँग्रेसचे खजिनदार सन्माननीय भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सन्माननीय आजमीजी, मुंबई काँग्रेसचे आमचे दुसरे प्रवक्ते सन्माननीय भरत सोनीजी, मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अतुल ठाकूरजी, आपल्या सगळ्यांना एक अतिशय महत्त्वाची एक मागणी ही राज्य सरकारकडे, विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणखीन महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे करत आहे। मला या आता 2-3 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर बोईसर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेमोलिशन चालू आहे। त्याच पद्धतीने प्रभादेवीच्या भागामध्ये विशेषतः खाडा वगैरे तो जो म्हणतात त्या भागामध्ये सुद्धा डेमोलिशन चालू आहे। सरकारने आतापर्यंत कोविडच्या काळामध्ये कोविडची पहिली लाट, कोविडची दुसरी लाट या दोन्ही वेळेला सरकारने निर्णय घेतला होता की डेमोलिशन नाही करायचं। आता तिसरी लाट आपल्या समोर आहे, सरकार मान्य करते, जगभरामध्ये तिसरी लाट आहे आणि अशा वेळेला जर मुंबई सारख्या महानगरामध्ये जर डेमोलिशन होत असेल तर तिथला नागरिक जाणार कुठे? आणि म्हणून माझी मागणी आहे राज्य सरकारकडे आणि कॉर्पोरेशनकडे आणि जी कुठली यंत्रणा असेल, माझी माहिती अशी आहे की रेल्वेने सुद्धा त्यांची ती धडक कारवाई सुरू केलेली आहे। माझी ती मागणी आहे की सगळ्या प्रकारचं डेमोलिशन मुंबईतल्या अवतीभोवती नवे राज्यात हे थांबलं पाहिजे। तिसरी लाट अतिशय ज्या पद्धतीने त्याचा प्रादुर्भाव वाढतोय, ज्या पद्धतीने केसेस दररोजच्या वाढतात आहेत, ते बिचारे नागरिक जातील कुठे? आणि म्हणून मी आजच त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिणार आहे, कारण आज सकाळी ती कारवाई सुरू झाली होती बोईसरला आणखीन खाडा ह्या प्रभादेवीला। तर ती माझी मागणी राहील, मी मुख्यमंत्र्यांकडे त्या बाबतीमध्ये पत्र। दुसरी एक गोष्ट अतिशय महत्वाची महाराष्ट्राच्या दृष्टीने, याच्यापूर्वी सुद्धा मी या बाबतीमध्ये बोललो होतो आणि मला माहिती आहे की सध्या कोविडची तिसरी लाट आहे, ही गोष्ट खरी आहे। परंतु हे जरी खरं असलं तरी काही गोष्टी ज्या राज्यस्तरीय खेळाच्या बाबतीमध्ये आहेत किंवा देश पातळीवरच्या नॅशनल ज्या स्पर्धा आहेत, मी याच्यापूर्वी पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांना की जलतरण स्पर्धा ज्या आहेत, विशेषतः स्विमिंगच्या कॉम्पिटिशन आहेत राज्यस्तरीय, ह्या जर झाल्या नाही तर त्या खेळाडूंना पार्टिसिपेट करता येत नाही नॅशनलच्या याच्यामध्ये। मला कालच या बाबतीमध्ये एक पोलीस आमचा या आहे पोलीस कर्मचारी, त्यांचा मुलगा अतिशय चांगला स्विमर आहे, ओम सागर म्हणून, आणि अतिशय चांगला म्हणजे या पद्धतीने आहे की त्याने 2017 मध्ये ज्या जलतरण स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये त्याला काश्य पदक मिळालं होतं, 2018 मध्ये त्याला पदक मिळालं होतं, 2019 मध्ये त्याला पदक मिळालं होतं। आणि हा मुलगा अतिशय गुणी मुलगा, परंतु या कोविडच्या काळामध्ये आपण स्विमिंग पूल बंद केले आणि त्यांना त्याची प्रॅक्टिस
काही करता येत नाही. किंबहुना ही देशभर परिस्थिती असताना सुद्धा या स्पर्धा झालेल्या शेड्यूलवरच होत आहे. त्यामुळे ती जास्त मोठी अडचण आहे. म्हणून मी मागे पत्र लिहिलं होतं. परंतु आता अशी माहिती मिळालेली आहे की त्याच्या वडिलांनीच मला पत्र पाठवलेलं आहे की भाई आपण याच्यामध्ये थोडस जर मुख्यमंत्र्यांना बोलला तर मी त्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपल्या मार्फत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. ही गोष्ट खरी आहे की कोविडची लढाई ही अतिशय महत्वाची आहे, गंभीर आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यामध्ये गांभीर्याने बघायला पाहिजे याबद्दल माझ्या मनामध्ये जराही शंका नाही. परंतु त्याबरोबर आज आपण या कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये सुद्धा आपण जिम जे आहे त्या 50% ह्याच्यावर आपण सुरू ठेवलेले आहे. मी साधारण माहिती घेतली असे किती खेळाडू आहेत तर ह्या खेळाडूंची संख्या 5 ते 7 पेक्षा जास्त नाही. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की हे जे खेळाडू जे वैभव आहे आपल्या मुंबईचं वैभव, महाराष्ट्राचं वैभव आहे, हीच मुलं पुढे जाऊन नॅशनल स्पर्धांमध्ये राज्याचं नाव चमकावत असतात, राज्याचं नाव काढत असतात आणि राज्यासाठी मेडल घेऊन येत असतात. म्हणून आमचा ओम साठम असेल किंवा त्याच्याबरोबरचे आणखी 6-7 तरणपटू जे आहेत, स्विमर, यांना कुठेही ज्या आपल्या एक तर त्यांनी मागणी केली ती पोलीस क्लब मध्ये केलेली आहे. कारण त्या प्रकारचं हे जे आहे स्विमिंग पूल लागतं. म्हणून माझी विनंती राहील, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित असताना मी आमचे गृहमंत्री वळसे पाटलांना सुद्धा मी त्याची कॉपी पाठवणार आहे जेणेकरून या स्विमरला, या तरणपटूला, या आपल्या महाराष्ट्र मुंबईतल्या पोलिसाचा मुलगा आहे तो आणि त्या सगळ्या गोष्टी करून त्याचे वडील स्वतःची ड्युटी सांभाळून त्याला प्रोत्साहित करत आहेत. अशा ह्या गुणी तरणपटूला तात्काळ सरकारने मुभा द्यावी आणि त्याच पार्श्वभूमीवर जसं आपण जिम मध्ये 50% हे केलेलं आहे तशाच पार्श्वभूमीवर हे 7-8 खेळाडू आहेत, या सगळ्यांना आपण अलाउ करावं अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी करत आहे. एक आणखी गोष्ट आपल्याला याच्यापूर्वी याच्यावर आपली चर्चा झाली होती, परंतु मला माहिती आहे की शासनाने 2013 पूर्वीच्या ज्या या आहेत गाळेधारक आहेत, विशेषतः सेस बिल्डिंग मध्ये जे गाळेधारक आहेत त्यांना तो कायदा पूर्वी होता, आजही आहे, तो 10 वर्षापर्यंत त्यांना त्यांचे गाळे विकता येत नाही. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक व्यवहार ए पासून बी, बी पासून सी असे अनेक व्यवहार याच्यापूर्वी झालेले आहेत. या बाबतीमध्ये मी माझे आमचे सहकारी आहेत, ओबीसी सेलचे आमचे अध्यक्ष आहेत रवी म्हणून, आणि त्यांना मी स्वतः राज्यमंत्री सतीश पाटलांजवळ मी बोललो होतो आणि ती बैठक झाली होती. आणि ती बैठक झाली होती 6 जूनला. शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये होते आणि त्या बैठकीचं वृत्तांत हे आता 29 डिसेंबरला त्याचे मिनिट सुद्धा आलेले आहे. त्यांनी मान्य केलेलं आहे की 2013 पूर्वी तुम्ही जर त्याला मुद्रांक शुल्क लावण्याचा प्रयत्न केला तर ते आता शक्य नाही, कारण काही लोकांचा मृत्यू झालेला आहे, काही लोकांनी एकाला विकले, दोघांना विकले, म्हणजे ते क्लिष्ट असा हा विषय आहे. आणि म्हणून त्यांचं मुद्रांक शुल्क माफ व्हावं आणि पूर्वीप्रमाणेच त्यांना रजिस्ट्रेशन फी तर घेतात त्याला, आणि त्याच्यामुळे ते रजिस्टर्ड झाले, कारण ते सरकारनेच रजिस्टर्ड केलेले आहे. आणि म्हणून ती मुद्रांक फी माफ करावी अशा पद्धतीची मागणी मी तेव्हाही केली होती. आणि याच बैठकीमध्ये निर्णय असा झाला होता की म्हाडाच्या अधिकारी तसा प्रस्ताव तयार करतील आणि तो सरकारकडे पाठवतील, अशा पद्धतीचा तो निर्णय झाला होता. आणि म्हणून मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे की आता शासनाने तात्काळ म्हाडाने हा प्रस्ताव तयार करून तात्काळ तो शासनाकडे पाठवावा आणि ही एक अनिश्चितता आहे 2013 पूर्वीच्या गाळेधारकांच्या डोक्यावर टाकती तलवार ती दूर करावी आणि त्यांना न्याय द्यावा, अशा पद्धतीचं मी या ठिकाणी मागणी करत आहे. 3 विषय के बारे में मैंने कहा था. सबसे पहले
मैं आपको बता दूं कि मुंबई में पिछले 2-4 दिनों में धड़ल्ले से डिमोलिशन चल रहा है। मैंने मालूमात ली कल भी, आज भी। बोईसर में रेलवे डिमोलिशन कर रही है। हमारा वो मुद्दा नहीं है, लेकिन मुद्दा ये है कि पिछले 1.5 सालों से, 1.5-2 सालों से हम लोग सारे कोविड की लड़ाई लड़ रहे हैं, और खास करके महानगरों में जो हालात है वो अच्छे नहीं है। ऐसे हालातों में सरकार ने निर्णय लिया था कि जब तक कि कोविड का पहला चरण था, दूसरा चरण था, तो डेमोलिशन रद्द किया गया था। अब ये तीसरा चरण शुरू है, पूरा विश्व इससे झंझोड़ रहा है, हम तो खुद सारे झंझोड़ रहे हैं। तो उसमें कल का या आज का बोईसर का रेलवे का डिमोलिशन हो, खास करके दादर में प्रभा देवी में खाड़ा जो एरिया है उसमें बड़े पैमाने में आज सुबह डेमोलिशन हुआ। मैं इसका कड़े शब्दों में मैं इसका विरोध करता हूं, और सरकार को फिर एक बार मैं कहना चाहता हूं, जिस तरह से हमने इसके पहले कोविड के पहले चरण में, दूसरे चरण में जैसे हमने निर्णय लिया था कोई डिमोलिशन नहीं होगा, तो ये डिमोलिशन ना हो, ये मैं सरकार से विनती करूंगा। आज ही तुरंत मैं मुख्यमंत्री जी उद्धव जी ठाकरे जी को मैं इस बारे में और दूसरे 2 इश्यूज में मैं खत लिख रहा हूँ, और महापालिका भी मैं इसमें इंटरव्यू करके उसको रोक सकती है, नहीं तो वहाँ लोग अगर रास्ते पे आएंगे तो ये बड़ा मुश्किल होगा। आज मेरी मालूमात ये है, मैं जाने का मैं यहाँ से ऑफिस से मैं वही जाऊँगा कि खाड़ा में जो ये हुई दादर में, खास करके प्रभाती में, तो बहुत सारे लोग, 1,5-2 हजार लोग वहाँ इकट्ठा हुए। आज हम ये कह रहे हैं कि भाई सोशल डिस्टेंसिंग होना चाहिए, लेकिन खुद के घर अगर उनके टूट रहे हैं तो वो कैसे बर्दाश्त करेंगे। तो ये इस बारे में मैं सरकार को लिख रहा हूँ, मुख्यमंत्री को मैं लिख रहा हूँ। एक दूसरा मुद्दा एक स्विमर है, और मुझे खुशी होती है इस बात की कि ये स्विमिंग पट्टू जो है ये हमारे लिए बहुत बड़ा एक उपलब्धि है। ओम प्रवीण साटम करके पुलिस फैमिली का ये बंदा है, और 2018 में जो नेशनल हुई थी सिंधुदुर्ग में, उसमें उनको 3rd प्राइज मिली थी, उनको कांस्य पदक मिला था। 2017 में उनको स्टेट लेवल पे उनकी चयन हुआ था। 2019 में उनको सिंधुदुर्ग में 2nd प्राइज उनको मिला था। तो ये एक ऐसा एक बहुत ही होनहार ये स्विमर है, लेकिन सरकार की स्विमिंग पूल को बंद करने की, कोविड के काल में स्विमिंग पूल को बंद करने की जो नीति है, उसके लिए उसकी बड़ी दिक्कत हो रही है। वो ना प्रैक्टिस कर पा रहा है, ना किसी नेशनल में वो हिस्सा ले पा रहा है। तो मेरी ये भी विनती है, मैंने मुख्यमंत्री जी को आज ये भी एक विषय में लिखने वाला हूँ, जिसमें ओम प्रवीण साटम जैसे कितने ऐसे मैंने मालूमात दी, तो एक 6-7 ऐसे ये है स्पोर्ट्समैन हैं जिनको ये प्रैक्टिस की जरूरत है। आज सरकार ने निर्णय लिया हुआ है कि जिम जो है मुंबई में ये 50% इसके ऊपर चलाने के उन्होंने परमिशन दी है। तो ये स्विमिंग पूल में क्या प्रॉब्लम है, और ये बाहर की किसी को आप अलाउ मत करिए, लेकिन ये जो ये है खिलाड़ी है जो मुंबई का नाम रोशन करते हैं, महाराष्ट्र का नाम रोशन करते हैं, और आगे चलकर देश का नाम रोशन करेंगे। खास करके ओम साटम के बारे में मैं बिल्कुल कहना चाहता हूँ कि ये वो होनहार लड़का है कि जिन्होंने लगातार 2018-19 में मेडल पाए हैं, और आगे चल के वो देश के लिए भी मेडल ला सकता है। तो उनके लिए स्विमिंग पूल का जो ये है, ये जो ये है खिलाड़ी है जो मुंबई का नाम रोशन करते हैं, महाराष्ट्र का नाम रोशन करते हैं, और आगे चल के देश का नाम रोशन करेंगे। खास करके ओम साटम के बारे में मैं बिल्कुल कहना चाहता हूँ कि ये वो होनहार लड़का है कि जिन्होंने लगातार 2018-19 में मेडल पाए हैं, और आगे चल के वो देश के लिए भी मेडल ला सकता है। तो उनके लिए स्विमिंग पूल का जो ये है परमिशन दिया जाए। खास करके पुलिस ये जो है क्लब है
उसमें हो या कोई क्लब हो, सारे क्लब खोलो ये मैं नहीं कह रहा हूँ, लेकिन ये खिलाड़ी, ये जो स्विमर जहां भी है वहां के किसी क्लब को अगर आप आदेश देते हो तो इनका बिल्कुल इनकी ट्रेनिंग भी हो जाएगी, उनको प्रैक्टिस भी मिलेगी और महाराष्ट्र को, देश को मेडल मिलने के आसार भी बढ़ेंगे। एक और मुद्दा और उसके ऊपर अमल अभी तक नहीं हुआ है, मैं राज्य शासन को ये बात बिल्कुल कहना चाहता हूँ कि सेस बिल्डिंग में जो घर मिलते हैं, ये घर 10 साल तक नहीं बिक सकते हैं हम लोग, ये कानून है। पर दुर्भाग्य ये है कि हमने बहुत बार देखा है कि ये घर एक नहीं, दो नहीं, दो तीन तीन लोग इसको खरीदते हैं और उसका ट्रांसफर जो है होता है, ऑफिशियली ट्रांसफर करके देती है भाड़ा उसको। अब ऐसा ये मुद्दा पुराना है, 2013 के पहले का है। इनको हमारे जो जितने भी कानूनात है उसके अनुसार उनको ये उनका स्टैंप ड्यूटी जो है, उनका स्टैंप ड्यूटी है जो उनको लागू करनी चाहिए, इस प्रकार की बातें हो रही थी। इस संदर्भ में मैंने 6 जून को एक मीटिंग हमारे सतेज पाटिल जो राज्य मंत्री है माड़ा के, उनके पास एक मीटिंग हमने लगाई थी। रवि बावकर हमारे ओबीसी सेल के अध्यक्ष हैं, वो और मेरे कार्यकर्ता उनके साथ मेरी फोन पे भी उनके से बात हुई थी और उसमें निर्णय ये लिया गया कि जैसे 2013 पहले का जो मामला है, जो बड़ा पेचीदा भी है, कुछ लोग मर चुके हैं, कुछ लोग 2 बार लोग बेच चुके हैं, तो ऐसे मामला में कोई भी कानून, ये नया नियम लागू करने के पहले हम लोगों को प्रैक्टिकली सोचना चाहिए। और इस बात को उन्होंने भी माना, अधिकारियों ने भी माना और उन्होंने आदेश दिया था कि आप इसमें प्रस्ताव तैयार करिए। माड़ा को ये प्रस्ताव तैयार करना चाहिए क्योंकि माड़ा के सेस बिल्डिंग है तो जाहिर है कि माड़ा का उसमें बहुत बड़ा रोल आता है, तो वो प्रस्ताव अभी तक तैयार नहीं हुआ है। 29 तारीख को इसकी जो मिनट्स आए उसमें ये सारी चीजें साबित हुई है। तो मैं बिल्कुल माड़ा के अधिकारी और इनको भी हमारे सतेज पाटिल जी और जितेंद्र अवार्ड जी को मैं अपील करना चाहता हूँ कि ये प्रस्ताव तत्काल आप सरकार के पास भेजिए और ये जो असमझ जो पैदा हुआ है खास करके उन लोगों में, वो भी दूर करिए। तो ये 3 मुद्दों को लेके मुझे आपसे सबसे बात करनी थी। नाउ योर क्वेश्चन, आप पूछ सकते हैं। जिस तरीके से आज एक ट्वीट सामने आया, बीजेपी ने ट्वीट कर एक फोटो और वीडियो जारी किया और कहा कि सीएम की अनुपस्थिति में क्या सरकार चला रहे हैं क्या, क्योंकि आप सरकार में अलायंस हैं, तो इसको कैसे देखते हैं और क्या ये बात सही है कि सीएम की अनुपस्थिति में सरकार का मुखिया कोई नहीं है? यह आपकी सोच है, लेकिन मैं बताना चाहता हूँ आपको, इसके पहले महाराष्ट्र में जब भी कभी इस तरह से पेचीदा ये होते थे इश्यूज, तब भी महाराष्ट्र के बाला साहब जब जिंदा थे, बाला साहब खुद उसमें इनिशिएटिव लेते थे, उसमें बुरा है। पवार साहब और एसटी को लेके जो मामला पूरे, क्योंकि एसटी ये हमारी जीवनदायी है, खास करके जीवनदायी है, खास करके हमें शहरों में उसका असर नहीं नजर आता, लेकिन गाँव कस्बों में अगर आप देखो तो या उसके सिवाय यातायात का कोई और साधन नहीं, ऐसे बहुत सारे गाँव ऐसे हैं। तो उसमें चूंकि पिछले 6 महीनों में ये इशू मेरी यूनियन है, मैं इसमें बहुत अच्छी तरह थोड़ा सा जानता हूँ और हमने अपील की है सबको कि कैसे भी इस मुद्दे को रिजॉल्व किया जाए और वो जो कर्मचारी है उनको भी न्याय मिले और आम आदमी जो परेशान है और जिसकी दिक्कत हो रही तो वो भी दूर हो जाए, और उसके लिए पवार साहब अगर इनिशिएटिव लेते हैं तो हमें सारे लोगों ने स्वागत करना चाहिए। सर, एसटी कामगार आहेत, आजही आत्ता मी आझाद मैदानातूनच आलो, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत। ते म्हणतात की ज्या 22 संघटनांच्या प्रतिनिधींशी काल पवार साहेबांची चर्चा झाली, त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, की गुणरत्न सदावर्ते त्यांच्याशी किंवा
आमच्या काही प्रतिनिधींशी बोलला असतात तर काहीतरी मार्ग निघू शकला असता. आणि विलिनीकरण हाच मुद्दा आम्ही ठामपणे धरलाय आणि त्याच्यावरतीच राहू. काय सांगतो आपल्या माहिती करतात विलिनीकरणाचा मुद्दा आजचा नाही. एसटी मध्ये गेली 30 वर्ष मी आहे आणि अनेक संघटना आहेत आणि या सगळ्या संघटनांचं मान आमचं जेव्हा सरकार होतं 2000 सालापासून म्हणजे 99 पासून तेव्हा सुद्धा ही मागणी होतीच. त्यामुळे एसटीची ही मागणी नवीन नाही. कोण मला बाकीच्यांचं माहिती नाही, त्यांची नावं तुम्ही घेताय हे त्या वेळावर नागोबावाले बरेच असतात. कामगार क्षेत्रामध्ये असं कोणी करू नये. त्याचं कारणच असं आहे की कामगार क्षेत्रामध्ये त्यांच्या पोटा पाण्याचं त्यांच्या रोजीरोटीची लढाई ते लढत असतात, अस्तित्वाची लढाई लढत असतात. दुर्दैवाने अशी काही संधी साधून जे आहेत त्या अशा पद्धतीने लोकांचा गैरसमज किंवा त्यांचा हे करत असतात, भ्रमनिरास करत असतात. पण किंवा त्यांचा हे करत असतात, भ्रमनिरास करत असतात. पण एवढं नक्की की एसटीची ही मागणी जी आहे फार जुनी आहे आणि विलिनीकरण व्हावं असं सगळ्यांनीच माझ्या सहित माझं सरकार असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनीच त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघावा हा सगळ्यांना अभिप्रेत आहे. तुम्ही फेस बिल्डिंगच्या मुद्द्यावर गेला महिन्यांपासून लढताय. त्याशिवाय इतरही आणखी मुद्दे ज्याच्या संदर्भात तुम्ही लढताय. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर स्विमिंग पूलचा आपण मुद्दा घेतला. सरकार आपलं आहे तरी पण जर मागण्या पूर्ण होत नसतील तर काय तुमची स्टेप असणार? मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना सरकार आपलं आहे. सरकार आपलं असताना आपल्याला ते काही गोष्टी मांडणं गरजेचं आहे आणि आपण करून घेणं गरजेचं आहे. आपण साक्षीदार आहात. 500 स्क्वेअर फीटच्या घरांच्या बाबतीमध्ये आम्ही कित्येक वेळाला इथेच तुमच्या समोर मी आलो. आजही मी निर्णयाचं स्वागत केलं त्या दिवशी सुद्धा. परंतु त्याचा इफेक्ट जो दिलेला आहे 2022च्या एप्रिल पासून तो 2020 पासून द्यावा. कारण 2019ला हा निर्णय झाला होता आणि तो सरकारने घेतला होता. त्यामुळे हे खरं आहे की कित्येक वेळेला निर्णय घेताना अधिकारी कित्येक वेळेला काही ना काहीतरी कानाजवळ येऊन काही ना काहीतरी सांगत असतात. ते त्यांच्या पद्धतीने करत असतात. पण सरकार म्हणून आपल्याला जनतेच्या भावना लक्षात घेऊन 500 स्क्वेअर फीटचा विषय असेल किंवा त्याच्या पुढचे सुद्धा म्हणजे 501 पासून 700 पर्यंत आम्ही जेव्हा 60% त्याच्यामध्ये सुद्धा मागितली होती. आताच मला वाटतं 15 दिवसापूर्वी मी आपल्या समोर ही गोष्ट मांडलेली आणि ही जुनीच मागणी आहे, ही नवीन मागणी नाही. आणि त्याचं एक समर्थनही असं मी सांगितलं होतं की मुंबईमधल्या DC रूल मध्ये काही बदल करून महानगरपालिकेचा रेव्हेन्यू हा 11,000 कोटीने वाढलेला आहे आणि त्यामुळे आपला रेव्हेन्यू वाढलेला आहे. आपल्या रेव्हेन्यू मधून पैसे द्यायला लागत नाहीये. अर्थात रेव्हेन्यू मधूनच पैसे जाते परंतु रेव्हेन्यू वाढलेला आहे. त्यामुळे ह्या सर्वसामान्यांची जी मागणी जी आपण स्वतःहून सांगितलं होतं त्यावेळेला निर्णय घेतला तो आपला तणावा हे माझं सांगणं आहे. स्विमिंग पूलच्या बाबतीमध्ये आपण म्हणताय हे खरं आहे की याची काळजी आहे, कोविडची काळजी आहे आणि ज्या पद्धतीने आता ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पद्धतीने त्याचा फैलाव आपण पाहतोय रोज इतक्या केसेस जग आपण पाहतोय. वातावरण सुद्धा थंड असल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक भर पडते. अशा वेळेला काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु काळजी घेत असताना आपण ज्या ह्या आहेत जिम आहेत व्यायामशाळा आहेत त्यांना आपण 50% वर हे केलं. आपण थिएटर 50% वर आपण हे केलं. इकडे आपल्या ट्रेन आपल्या चालू आहे आणि त्या राहिला यातायात लोकांचे अतिशय नुकसान होईल. त्याच पद्धतीने हे खेळाडू जे माध्यमात आपण सगळ्यांनी पोहोचवा अशी माझी विनंती आहे. सर या जुन्याच मागण्या तुम्ही सांगता त्या पूर्ण कधी होतील? यातली एकही जुनी मागणी नाही. या सगळ्या झालेल्या त्याच्यात सुधारणा व्हावी यासाठी यातली स्विमिंग पूलची आताची मागणी आहे. डिमॉलिशन जे झाले ते काल आणि आज झालेलं आहे ते आताच आहे. जुनी फक्त आता जे आपला विषय निघाला म्हणून 500 स्क्वेअर फीट आणि 501 ते 700 स्क्वेअर फीटच्या गाड्यांची घराची जो हे आपण सरकारने जो निर्णय घेतला 500 स्क्वेअर फीट पर्यंतचा माफ करायचा तो करावा असं सांगितलं. जुना ह्याच्यातला एकही विषय नाही, नवीन विषय. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा आभार. थँक्यू.